यूहन्ना इसका 5 अध्याय 1 से 19 वचन के अंदर योहान याचा 5वा अध्याय 1 से 19 वचन। 1 ते 19 पर्यंत लेकिन उससे पहले मैं आपको बताना चाहता हूँ कि यूहन्ना 5:15 में जो यहाँ पर दिया गया है वो बहुत महत्वपूर्ण बात यहाँ पे है। आणि योहान 5:15 याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते खूप महत्त्वाची गोष्ट वो आहे पढ़कर हम आगे जाएंगे। आणि ते वाचून आपण पुढे जाणार आप आहोत सब अपने कानों को खोल के रखें, आणि तुमचे कान उघडे ठेवा, अपने मन को खोल के रखें, तुमचं अंतःकरण उघडं ठेवा अपने विचारों को, अपने हृदय को खोल के रखें। आणि तुमचे विचार आणि तुमचं हृदय उघडून ठेवा मेरे यीशु आपके जीवन में काम करेगा। आणि माझा देव येशू तुमच्या जीवनामध्ये नक्की कार्य करेल। योहान 5:15 आपण वाचत आहे। त्या माणसाने जाऊन यहूद्यास सांगितले की ज्याने मला बरे केले तो येशू आहे। जिसने मुझे ठीक किया वो यीशु है। ज्याने मला बरे केले तो येशू आहे। जो हमें ठीक करता है उसका नाम जानना बहुत जरूरी है। आणि जो आम्हाला चांगलं बनवतो, जो आम्हाला आरोग्य देतो, त्याचं नाव जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। अभी इसने उस यीशु का नाम जाना है आणि ह्या व्यक्तीने येशूचं नाव जाणून घेतलं और वो धैर्य के साथ में कहता है, आणि तो धैर्याने म्हणतो वो सब मनुष्य को बताता है, आणि सर्व लोकांना तो सांगतो, वो यहूदियों को कहता है तो यहूदी लोकांना सांगतो कि जिसने मुझे चंगा किया है ज्याने मला बरं केलं उसका नाम यीशु मसीह। त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे। क्यों ऐसा कह रहा है वो? का असं म्हणत आहे? क्यों सबके सामने वो यीशु का नाम ले रहा है? का सर्वांच्या समोर तो येशू ख्रिस्ताचं नाव घेत आहे? क्योंकि उस व्यक्ति ने अपने जीवन के अंदर बड़ी तकलीफ में वो जा रहा था और यीशु का जब अनुभव लिया और अनुभव लेने के बाद में वो ये बात करता है कि जिसने मुझे चंगा किया है वो यीशु है। कारण का तर तो त्याच्या जीवनामध्ये खूप संघर्षातून आणि खूप आजारातून, खूप त्रासातून तो जीवन जगत होता आणि त्या कारणामुळे ज्याने त्याला बरं केलं त्याचं नाव येशू आहे हे त्याने सर्व लोकांना सांगितलं। जो हमें चंगा करेगा हम उसका नाम लेंगे आणि जो आम्हाला बरं करतो त्याचं नाव आम्ही नक्की घेणारच। और उसने इसको किस प्रकार से ठीक किया यीशु मसीह ने वो यहाँ पे बता रहा है। आणि कशा पद्धतीने येशू ख्रिस्ताने त्याला बरं केलं ते सांगत आहे। ये एक बेसदा नाम का जो पानी के कुंड है वहां पर पड़ा हुआ है। आणि हा जो व्यक्ती आहे बेतसदा नावाच्या तळ्याजवळ तो पडलेला आहे। बेसदा इसका अर्थ होता है दया का घर, आणि बेतसदा याचा अर्थ आहे दयेचं घर, अनुग्रह का घर, कृपेचं घर। और यहाँ पे हम देखते हैं कि किसी भी प्रकार की अनुग्रह उसके जीवन में नहीं हो रही है। आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहत आहे की कोणत्याही प्रकारची कृपा, कोणत्याही प्रकारची दया त्याच्यावर होत नाही, झालेली नाहीये। 38 साल से वो व्यक्ति उस कुंड के पास में बैठा हुआ है, 38 वर्षापासून तो व्यक्ती त्या बेतसदा नावाच्या तळ्याजवळ पडून आहे, लेकिन कोई भी अनुग्रह उसके ऊपर नहीं हुआ है। पण कोणतीही दया, कोणतीही कृपा त्याच्यावर 38 वर्ष झालेली नाहीये। मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जब तक यीशु मसीह हमारे जीवन में नहीं आता तब तक आप और मैं अनुग्रह को नहीं प्राप्त कर सकते। जोपर्यंत येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही कृपा आणि दया मिळवू शकत और नाही। यीशु मसीह इसलिए इस दुनिया में आया आणि ख्रिस्त याच्यासाठी जगामध्ये आला कि वो आपको और मुझे अनुग्रह दे। तुम्हाला आणि मला त्याने कृपा द्यावी। अनुग्रह का मतलब होता है कि हमारी ताकत ना होते हुए, हमारी शक्ति ना होते हुए की हुई जो बात है उसे अनुग्रह कहते हैं। आमची ताकद नसताना, आमची शक्ती नसताना, आमची लायकी नसताना जी आमच्यावर केलेली दया आहे त्याला कृपा असे म्हणतात, उसे अनुग्रह कहते हैं। त्याला कृपा म्हणतात। और यहाँ पे हम देखते हैं कि यहाँ पे सब जो लोग हैं इस बेतसदा के आसपास में सब बीमार लोग पड़े हुए हैं। आणि ह्या बेतसदेच्या तळ्याच्या बाजूने, आजूबाजूने सर्व आजारी लोक पडलेले आहेत। यहाँ पे बहुत से बीमार लोग हैं, खूप सारे आजारी लोक त्या ठिकाणी पडलेले आहेत। यहाँ पे अंधे लोग हैं, अंधे त्या ठिकाणी आंधळे लोक पण आहेत, यहाँ पे लंगड़े लोग हैं, लंगडे पण आहेत, यहाँ पे पक्षघाती लकवा मारे हुए लोग हैं, लकवा मारलेले लोक पण आहेत। यहाँ पे पूरी तरह से ये बीमारों से भरी हुई जगह है। आणि ही जी जागा आहे संपूर्ण आजारी लोकांनी भरलेली ती जागा आहे। सभी बीमार से ग्रस्त लोग यहाँ पर हैं, सर्व आजारांनी त्रस्त असलेली लोकांची ती जागा होती। सब घायल लोग यहाँ पर हैं। आणि खूप घायाळ झालेले लोक त्या और यहाँ पे वो क्यों है? यहाँ पे वो क्यों है? आणि ते लोक त्या ठिकाणी का आहेत? वो इसलिए है वो कुछ प्राप्त करना चाहते हैं। याच्यासाठी ते त्या ठिकाणी जमले आहेत की त्यांना काहीतरी प्राप्त करून घ्यायचंय। वो आशा से बैठे हुए हैं, आशेने बसलेले आहेत। वो क्या आशा लगाए हुए हैं? कोणती आशा त्यांनी लावली? कि कोई स्वर्गदूत आएगा और पानी को हिलाएगा। कोणता तरी स्वर्गदूत येईल आणि मग ते तळ्यातलं पाणी तो हलवेल। और जैसे ही वो स्वर्गदूत पानी को हिलाता है, जो पहले उस पानी में जाता है उसकी बीमारी ठीक हो जाती है। आणि जसं ते स्वर्गदूत येतो आणि तळ्याचं पाणी हलवतो आणि हलवल्याबरोबर जो कोणी पहिला व्यक्ती त्यामध्ये उडी मारेल
तो बरा होतो. यहाँ पे वो सब आशा में बैठे हुए हैं आणि त्याच आशेने सर्वजण त्या ठिकाणी बसलेले आहेत. कि कब हम यहाँ से ठीक होंगे. आणि मग केव्हा आम्ही बरे होऊन जाऊ. हमारे जीवन में काफी आशाओं के साथ में हम जीवन को जीते हैं. आणि आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये बऱ्याचशा आशा घेऊन जगत असतो. हम जब हॉस्पिटल में जाते हैं तो बड़ी आशाओं के साथ में जाते हैं. आम्ही दवाखान्यामध्ये जातो तर खूप मोठी आशेने जातो. हमारे जीवन के अंदर बहुत बड़ी बड़ी आशाओं का जीवन आप और में जीते हैं. आणि आमच्या जीवनामध्ये खूप मोठ्या मोठ्या आशा आम्ही ठेवलेल्या असतात. लेकिन कई सालों तक ये आशा हमारे जीवन में पूरी नहीं होती. पण कितीतरी वर्ष ही आशा आमच्या जीवनाची पूर्ण होत नाही. लेकिन ये लोग आशा में बैठे हुए कि हम यहाँ से हम ठीक होंगे. पण हे लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत की अशी आशा धरून बसलेत की मी बरा होऊनच ये जाईन. लोग पानी हिलने की प्रतीक्षा कर रहे हैं. पाणी हलण्याची ती वाट बघत आहेत. प्रतीक्षा कर रहे हैं. वाट बघत आहेत. इंतजार कर रहे हैं वाट बघत कि आहेत. कब पानी हिलेगा और कब हम उसमें जाएंगे. ते तळ्यातलं पाणी कधी हलेल आणि आम्ही कधी त्याच्यामध्ये जाऊ. आपके और मेरे जीवन में काफी आशाओं के साथ में हम जीते हैं. आणि तुमचं आणि माझं जीवन असंच आहे. कितीतरी मोठ्या मोठ्या आशा घेऊन आम्ही जगत असतो. हम इंतजार करते हैं कि आज नहीं तो कल हमारे जीवन में पूरा होगा. आम्ही वाट बघत असतो की कधी नाही तर कधी, आज नाही तर उद्या आमच्या जीवनामध्ये ते पूर्ण होईल. हम सपनों के साथ में जीते हैं आम्ही स्वप्न घेऊन जगत असतो. और हम चाहते हैं कि ये हम प्रतिज्ञा करते हैं कि ये चीज मेरे जीवन में पूरी होगी. आणि आम्ही मग प्रतिज्ञा करतो की ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये पूर्ण होईल. और यहाँ पे ये लोग सब जो बैठे हुए हैं ये प्रतीक्षा कर रहे हैं आणि हे जे लोक आहेत तिथं बसलेले तीच आशा घेऊन ते वाट पाहत आहेत. और इंतजार कर रहे हैं. वाट पाहत आहेत. कुछ होने का इंतजार कर रहे हैं. काहीतरी जीवनात घडण्याची वाट पाहत आहेत. चमत्कार होने का इंतजार कर रहे हैं. चमत्कार होण्याची वाट पाहत आहेत. आशीष होने का इंतजार कर रहे हैं. आशीर्वादित होण्याची वाट बघत कुछ आहेत. होने का इंतजार कर रहे हैं. काहीतरी घडण्याची वाट बघत आहे. आप और मैं भी ऐसे जीवन को जी रहे हैं. तुम्ही आणि मी सुद्धा अशाच प्रकारचं जीवन जगत हमारे आहे. जीवन में कुछ चमत्कार हो जाए. माझ्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार हमारे व्हावा. जीवन में कुछ बदल हो जाए. माझ्या जीवनात काहीतरी बदल व्हावा. हमारे जीवन में कुछ आशीषें मिल जाए. माझ्या जीवनात काहीतरी आशीर्वाद मिळावा. हम एक स्तर से लेकर दूसरे स्तर में चले जाएं. मी एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर जावं. हम प्रतीक्षा इंतजार के साथ में अपने जीवन को व्यतीत कर रहे आणि हैं. अशा प्रतीक्षेने अशी वाट बघत बघत आम्ही आमचं जीवन जगत असतो. और यहाँ पर ये जो व्यक्ति है ऐसे ही इंतजार करते हुए अपने जीवन को वो जी रहे हैं. आणि ह्या ठिकाणी असाच एक व्यक्ती आहे, तो अशाच पद्धतीने वाट बघत आशा लावून तो त्या ठिकाणी बसलेला आहे. लेकिन हम देख रहे हैं कि यहाँ पे एक ही व्यक्ति वो ठीक होता है. आणि आम्ही बघतो त्या ठिकाणी की एकच व्यक्ती त्या ठिकाणी बरा वो होतो. कितने साल में होता है कितने दिन में होता है मुझे मालूम नहीं है. किती वर्षाने किती दिवसानंतर होतो माहित नाही. लेकिन यहाँ पे एक 38 साल से एक आदमी बैठा हुआ है. पण ह्या ठिकाणी एक 38 वर्षापासून एक व्यक्ती बसलेला वो आहे. प्रतीक्षा कर रहा है तो वाट पाहत आहे. अब चंगाई की, आरोग्याची वाट पाहत आहे. जीवन बदलने की. जीवन बदलण्याची वाट वो आशा के साथ में यहाँ बैठा हुआ है. आशा घेऊन तो बसलेला आहे. और कई लोग वहाँ पे निराश भी हो गए होंगे. आणि बरेचसे निराश पण झाले असतील. क्योंकि जब आशा अगर पूरी नहीं होती तो हमारे जीवन में हम निराशाओं में चले जाते हैं. आणि कदाचित जीवनामध्ये आशा जर पूर्ण झाली नाही तर मग निराशा नक्कीच येते. कितने सालों से वो आशा रखे होगा. आणि किती वर्षापासून तो आशा घेऊन बसलेला आहे. कई बार हमारी आशाओं को जो हमने रखा है निराशाओं में बदल जाती है. आणि कधी बऱ्याचशा आशा ठेवतो, पण तीच आशा निराशेमध्ये तिचा बदल होऊन जातो. कई बार हम निराशाओं के जीवन में पहुंच जाते हैं. कितीतरी वेळा आम्ही निराशेचं जीवन जगतो. और यहाँ पर एक मनुष्य है जो 38 वर्ष से बीमारी में पड़ा हुआ है. आणि ह्या ठिकाणी एक व्यक्ती आहे, 38 वर्षापासून त्या तळ्याच्या शेजारी तो बसलेला और आहे. ये व्यक्ति लंबे समय से लकवे की स्थिति में पड़ा हुआ है. आणि कितीतरी वर्षापासून तो त्या लकव्याच्या परिस्थितीमध्ये पडलाय. 38 साल 38 वर्ष 38 साल 38 वर्ष उसके आधे जीवन को उसने बीमारी में खो दिया है. आणि अर्ध जीवन तर त्याचं त्या आजारामध्येच गेलेलं आहे. और वहां पड़ा हुआ है आणि त्या ठिकाणी तो पडून आहे. इस आशा के साथ में ही आशा घेऊन मैं ठीक होऊंगा, मी बरा होईन, मैं ठीक होऊंगा. मी बरा होईन. उसका रोग अत्यंत गंभीर है उसका रोग. आणि त्याचं अंतःकरण म्हणजे गंभीर आहे. वो रोग उसका बीमारी जो है बड़ी ग्रस्त है, उस त्याचा- गंभीर है. त्याचा रोग जो आहे तो खूप गंभीर होता. वो दुबला हो गया है, तो खराब झाला होता. कमजोर हो गया है, तो कमजोर झाला होता. उसमें बल नहीं रहा, त्याच्यामध्ये ताकद राहिली क्योंकि नाही. उसके अंगों की ताकत उसने खो दिया है. त्याच्या शरीराची ताकद तो हरवून बसला. उसका बल निकल चुका है. त्याची संपूर्ण शक्ती निघून गेली. वो पूरी तरह से कमजोर बन चुका है. पूर्णपणे तो कमजोर झाला. उसका शरीर जो है काम करना बंद कर दिया है. त्याच्या शरीराने त्याला साथ देणं, काम करणं सोडलं. उसका पूरी तरह से शरीर सूख गया है. त्याचं संपूर्ण शरीर सुकलं गेलं. उसकी जो अवधि है, उसका जो समय है
है वो 38 साल का समय है। आणि त्याची जी वेळ होती ती 38 वर्षाची ती वेळ होती, काळ होता. सुनिए 38 साल जीना कितना कठिन होगा उसके लिए। तो 38 वर्षाचा जो काळ आहे त्याच्यासाठी किती कठीण असेल. अगर मनुष्य के जीवन में 15 दिवस भी अगर वो बीमार होता है तो उसको कठिन महसूस होता है। आणि मनुष्याच्या जीवनामध्ये जर 15 दिवस जरी आजार आला तर त्याला ते 15 दिवस खूप जड जातात. अब 1 महीना हुआ तो और तकलीफ उसको होती है। 1 महिना असेल तर अजून त्रास होतो. और ये आदमी 38 साल से बीमारियों से ग्रस्त होकर पड़ा हुआ है। आणि हा व्यक्ती 38 वर्ष त्या आजारामध्ये त्रस्त होऊन त्या तळ्याच्या शेजारी पडलेला और आहे. वो आशा के साथ में पड़ा हुआ है। आणि आशा घेऊन तो पडलेला आहे. आशा के साथ में वहां गिरा हुआ है आशा घेऊन तो पडलेला आहे. और उसे मालूम नहीं कब मेरी आशा पूरी होगी। आणि त्याला ठाऊक नाहीये की त्याची आशा कधी पूर्ण होणार आहे. और वो ऐसे अपने जीवन को जी रहा है। आणि तशा पद्धतीचं तो जीवन जगत आहे. वहां पे उसी समय में एक यीशु मसीह वहां आते हैं। आणि त्याच वेळेला अचानक प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येतात. वो बीमारों को देखते हैं, आणि त्या आजारांना पाहतात. वो बीमारों को देखते हैं। त्या लोकांना, आजारी लोकांना पाहतात. अलग अलग बीमार से ग्रस्त लोग वहां पर हैं। आणि वेगवेगळ्या आजारांनी लोक त्या ठिकाणी आहेत. कोई अलग अलग बीमारियों से पड़े हुए वहां लोग बैठे हुए हैं। वेगवेगळ्या आजारांनी लोक त्या ठिकाणी पडले होते. कितने कितने काफी लोग वहां पर हैं। बरेचसे लोक त्या ठिकाणी होते. यीशु सबके पास में नजर डाले हुए हैं। येशूची दृष्टी सगळ्यांकडे होती. लेकिन एक व्यक्ति जो 38 साल से बेहाल पड़ा है, प्रभु की नजर उसके ऊपर गई। आणि पण एक व्यक्ती त्या ठिकाणी होता जो 38 वर्षापासून त्या ठिकाणी पडून होता. प्रभू येशूची दृष्टी त्याच्यावर पडली. और सभी लोगों में वो उसकी स्थिति जो थी बड़ी बड़ी दयनीय थी। आणि सर्व लोकांपेक्षा त्याची परिस्थिती खूप वाईट होती. वो सबसे कमजोर लोगों में से था। सर्वात कमजोर तर तोच होता. वो सबसे अलग था। सर्वांपेक्षा वेगळा होता. वो पूरी अवस्था 38 साल में, वो 38 साल से पड़ा हुआ व्यक्ति जो होता है उसकी कितनी कमजोरी होगी। 38 वर्षापासून तो आजारामध्ये त्या ठिकाणी आहे तर तो किती कमजोर झाला असेल. कैसी स्थिति उसकी होगी। त्याची काय परिस्थिती असेल. किसी का ध्यान उसके ऊपर नहीं है। कुणाचंच लक्ष त्याच्याकडे नाहीये. लेकिन मेरे यीशु ने सब बीमार लोगों में से उसकी ओर देखा। पण देवाने प्रभु येशूची दृष्टी सर्वांपेक्षा त्याच्यावरती पडली. मैं आपको कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, यीशु की नजर जो है वो उसकी ओर है जो सबसे दयनीय अवस्था में जीवन जीता आणि है। देवाची दृष्टी, येशूची दृष्टी त्याच्यावर आहे जो जास्त दयनीय अवस्था में जीता है। दैन्य अवस्थामध्ये तो जीवन जगत आहे. ऐसे लोगों के ऊपर मेरे यीशु की नजर है। आणि अशाच लोकांवरती प्रभू येशू ख्रिस्ताची दृष्टी आहे. आपने सोचा होगा मेरी दयनीय अवस्था में मुझे सबने छोड़ दिया है। आणि तुम्हाला असं वाटत असेल माझ्या ह्या दैनीय अवस्थेमध्ये मला बऱ्याच जणांनी सोडलेलं आहे. मेरे रिश्तेदारों ने छोड़ दिया माझ्या है, नातेवाईकांनी सोडलंय. मेरे भाई बहनों ने छोड़ दिया माझ्या है, भावांनी बहिणींनी सोडलंय. और आप एकदम अकेले हो गए हैं। तुम्हाला असं वाटतं मी एकटा पडलो की और काय. आप सोच रहे हैं कि मेरे जीवन का कोई अर्थ नहीं है। तुम्हाला असं वाटत आहे माझ्या जीवनाला काही अर्थ नाहीये. आज मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, आप आपकी आशा को मत छोड़ना। तुम्ही तुमची आशा सोडू नका. मेरा यीशु आज भी जिंदा है। माझा येशू आज पण जिवंत वो आहे. आपकी दयनीय अवस्था को देखता है। तुमची ती दैनीय अवस्था प्रभू येशू पाहतो. वो आपकी स्थिति को देखता है। तुमची परिस्थिती तो पाहतो. और यहाँ पे हम देखते हैं कि बहुत दिनों से वह क्लेश में पड़ा हुआ है आणि हा जो व्यक्ती आहे बऱ्याच दिवसांपासून तो क्लेशामध्ये पडलेला और आहे. उसकी दशा भयानक है। आणि त्याची दशा खूप भयंकर आहे. किसी भी लोगों के ऊपर वहां यीशु की नजर नहीं गई, लेकिन 38 साल से जो पड़ा हुआ व्यक्ति है उसके ऊपर मेरे यीशु की नजर जाती है। कोणत्याही व्यक्तीवर येशू ख्रिस्ताची दृष्टी गेली नाही, पण जो 38 वर्षापासून पडलेला आहे त्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताची दृष्टी गेली. और वहां हम देखते हैं आणि त्या ठिकाणी आपण पाहतो सब बीमारों में से परमेश्वर ने उसको चुन लिया है। सर्व आजारी लोकांमधून परमेश्वराने त्याला निवडलं. इस व्यक्ति की आवश्यकताओं को प्रभु जानता है। देवाला त्याच्या गरजा ठाऊक होत्या. वो बहुत बीमार है तो खूप आजारी आहे. और उस यीशु ने उसकी ओर देखा है। प्रभू येशूने त्याच्याकडे पाहिलंय. यीशु ने उसकी ओर देखा है त्याच्याकडे पाहिलं. और उसकी अवस्था को देखा है, त्याची परिस्थिती पाहिली. उसकी दयनीय अवस्था को देखा है। त्याची दैन्य अवस्था पाहिली. प्रभु ने उसको ढूंढ निकाला है देवाने त्याला शोधलं. और प्रभु ने उससे कहा है, आणि प्रभूने म्हटलं, तू चंगा होना चाहता है क्या? तू बरा हो इच्छितो का? तुझे चंगाई चाहिए क्या? तुला बरं व्हायचंय का? वो कहता है हाँ मुझे चंगाई तो चाहिए, लेकिन मैं उस पानी के ऊपर निर्भर हूँ। आणि तो म्हणतो की मला बरं तर व्हायचंय, पण मी त्या
तळ्यातल्या पाण्यावर अवलंबून आहे. उसकी आंखें पानी हिलने की इंतजार कर रही है. त्याची जी दृष्टी आहे ते तळ्यातलं पाणी कधी हलेल ती वेल वाट पाहत आहे. वेल जो जितने भी वहां लोग पड़े हुए वो तालाब के पानी के हिलने का इंतजार कर रहे आणि हैं. त्या ठिकाणी जे तळ आहे त्या तळ्यातलं पाणी कधी हलेल ही प्रत्येक लोक वाट बघत वो होते. इसका इंतजार कर रहे हैं. त्याचीच वाट पाहत होती. किसी की भी नजर यीशु की ओर नहीं गई है. आणि कुणाचीच दृष्टी प्रभु येशूवर पडली नाही. कि वो जंगा करने वाला परमेश्वर, पानी को बनाने वाला परमेश्वर, सर्वशक्तिमान परमेश्वर हमारे बीच में आया है. वो किसी की नजर उसके ऊपर नहीं गई है. आणि सर्वशक्तिमान परमेश्वर ज्याने पाणी बनवलं, हो जो देव आहे त्याच्यावर, जो चांगला बरं करणारा आहे त्याच्यावर कुणाची दृष्टी पडली नाही. लेकिन यीशु की दृष्टि वहां पर है. पण येशूची दृष्टी नजर त्या ठिकाणी आहे. मैं आपसे कहना चाहता मी हूं, तुम्हाला सांगू इच्छितो, आज आपकी दृष्टि कहां पर है? आज तुमची दृष्टी कोणत्या ठिकाणी लावलेली आहे? आप किसका इंतजार कर रहे हैं? तुम्ही कुणाची वाट पाहत आहात? कोई आकर मुझे चंगा करेगा, कोणी येऊन मला बरं करेल काय? कोई आकर मुझे आशा देगा, कोणी येऊन मला आशा देईल काय? कोई आके मुझे शांति देगा. कोणी येऊन मला शांती देईल काय? आप किसका इंतजार कर रहे हैं? कुणाची वाट पाहत मैं आहात? आपसे कहना मी चाहता हूं, तुम्हाला सांगू इच्छितो, हमें कोई मनुष्य शांति नहीं दे पाएगा, आम्हाला कोणताही व्यक्ती शांती देऊ शकत नाही. लेकिन एक परमेश्वर है पण एक परमेश्वर आहे जो आपकी और मेरी दैनिक अवस्था को देखकर आपको और मुझे शांति देने के लिए वो आता है. तुमची आणि माझी दयनीय अवस्था पाहून तो तुम्हाला आणि मला शांती देण्यासाठी येतो. आपकी और मेरी नजर जो है आणि तुमची आणि माझी जी दृष्टी आहे वो यीशु मसीह के ऊपर होना चाहिए. येशूवरती असायला हवी. और वो यहाँ कह रहा है आणि तो म्हणत आहे कि मेरे पास में कोई मनुष्य नहीं है, माझ्याकडे कोणी मनुष्य नाहीये, मेरे पास में कोई मनुष्य नहीं है. मला कोणी मनुष्य नाहीये. इसका मतलब ये है याचा अर्थ असा आहे कि उसे मदद करने के लिए उसके कोई भी मित्र, कोई भी रिश्तेदार उसके साथ नहीं है. आणि जो 38 वर्षाचा व्यक्ती आहे त्याला मदत करणारा कोणी नातेवाईक त्याच्याजवळ कोणी नाहीये. वो ये कह रहा है, तो म्हणत आहे मैं 38 साल से यहाँ पड़ा हुआ मी हूँ, 38 वर्षापासून ह्या ठिकाणी आहे, लेकिन मेरे पास में कोई मनुष्य नहीं है. पण माझ्याकडे कोणी माणूस नाहीये. जब भी पानी हिलता है ज्या वेळेस पाणी हलतं मुझे कुंड में उतारने के लिए मला तळ्यामध्ये मेरा उतरवण्यासाठी कोई साथी नहीं है, मला कोणी मदत करणारा नाहीये. मेरा कोई मित्र नहीं है. माझा कोणी मित्र नाहीये. 38 साल से बीमारी में पड़ा हुआ है, 38 वर्षापासून तो त्या ठिकाणी पडलेला आहे. कोई उसका साथ नहीं दे रहा, कोणीच त्याची मदत करत नाहीये. कोई उसको हाथ नहीं दे रहा, कोणीच त्याला हात देत नाही. कोई उसको मदद नहीं कर रहा, कोणीच त्याला मदत करत नाही. कोई उसकी मदद के लिए आगे नहीं आ रहा है. कोणीच मदतीसाठी पुढाकार घेत नाहीये. कई बार हमारे जीवन में हम ऐसे ही अकेले जीवन व्यतीत करते हैं. कितीतरी वेळा आमच्या जीवनामध्ये सुद्धा असंच एकटेपणाचं जीवन आम्ही जगतो. सब लोग हैं हमारे पास में, भरपूर जनता, भरपूर लोक आमच्याकडे आहे, बहुत सारे रिश्तेदार मेरे साथ हैं, बरेच सारे नातेवाईक माझ्या सोबत आहे, लेकिन मेरा कोई नहीं है. पण तरी सुद्धा माझं कोणी नाहीये. कई बार हमारे जीवन में ऐसा जीवन जीते हैं. कितीतरी वेळा अशा प्रकारचं जीवन आम्ही जगतो. मेरे पड़ोसी में सब लोग हैं, मेरे पड़ोस में सब रिश्तेदार हैं, माझ्या शेजारी पाजारी भरपूर नातेवाईक आहेत. मेरे साथ में कहलाने के लिए तो मेरा सब कुछ है, सब मेरे साथ है, आणि माझं म्हणजे सांगण्यासाठी माझ्या बरोबर भरपूर लोक आहेत, लेकिन मेरे साथ में कोई नहीं है. पण माझ्या सोबत कुणी नाही. और ये वही कह रहा है आणि तोच म्हणत आहे कि मेरे पास में कोई मनुष्य नहीं है माझ्याकडे कोणीही व्यक्ती नाहीये जो मेरी मदद कर सके. जो मला मदत करेल. मेरे प्रिय भाइयों, मेरे बहनों, कितनी बार ऐसी अवस्थाओं में आप और मैं जाते हैं जब आप और मैं चाहते हैं कि उसने मेरी मदद करे, उसने मेरी मदद करे, उसने मेरी मदद करे, और हमें कोई हाथ देने के लिए नहीं आता, तब हम कितने निराशाओं में डूब जाते हैं. आणि अशाच परिस्थितीत जीवन आम्ही बऱ्याच वेळा जीवन जगत असतो. आम्हाला असं वाटतं हा मदत करेल काय, तो मदत करेल काय, तो मदत करेल काय, आणि मग कोणी मदत करत नाही. त्यावेळेस आम्ही निराशेच्या जीवनामध्ये जातो, निराशेचं जीवन बऱ्याच वेळा जगतो, और हम अकेला महसूस करते आणि हैं. मग आम्हाला एकटेपणाची भावना निर्माण होते, एकटेपण वाटतं, कोई मुझे हाथ नहीं दे रहा. कोणीच मला मदत करत नाही. सोचिए 38 साल इस व्यक्ति की हालत क्या होगी. विचार करा 38 वर्ष हा व्यक्ती काय त्याची परिस्थिती असेल. एक ही जगह पड़ा हुआ है एकाच ठिकाणी तो पडून आहे, और उसे मदद की जरूरत है. त्याला मदतीची गरज आहे. सोचिए वो आदमी कैसे हाल में होगा, बघा तो व्यक्ती कोणत्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असेल, कैसे 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 निराशाओं का जीवन घेरे हुए होगा. किती किती निराशेच्या जीवनाने त्याला घेरलेलं वो आहे. कहता है मेरा कोई नहीं है, तो म्हणतो माझं कोणी नाहीये. लेकिन जब भी मैं कोशिश करता हूँ वहां पहुंचने के लिए, मुझसे पहले कोई दूसरा वहां पर आ जाता आणि है. तो म्हणतो मी
प्रयत्न करतो त्या तळ्यामध्ये जाण्यासाठी, पण माझ्या अगोदर कुणीतरी पुढे जाऊन उडी मारतं. ऐसे मैंने 38 साल यहाँ बिताए हैं, अशाच पद्धतीने मी 38 वर्षे ह्या ठिकाणी पडून आहे. मैं वहां पहुंच नहीं पा मी रहा हूँ. पोहोचू शकत नाहीये. उसने अपने विचारों को उस सीमित रखा हुआ है. आणि त्याने त्याचे विचार आणि स्मित ठेवलेले होते. उसके विचार क्या है? त्याने ते विचार, त्याचे विचार काय वो आहे? विचार वो है कि इस पानी जब हिलेगा, हिलने के द्वारा अगर मैं उसमें जाऊंगा तभी मैं चंगा हो जाऊंगा. त्याचे विचार असे होते की ते पाणी हल्ल्याच्या नंतर, त्याच्यामध्ये मी गेल्याच्या नंतर मगच मी बरा होईन. वो उसके जो सोचने का तरीका एक ही तरीके से वो सोच रहा आणि है, एकाच पद्धतीने तो विचार करत आहे. लेकिन इसने आशा को छोड़ा नहीं है. पण त्याने त्याची आशा सोडलेली नाही. 38 साल वो आशा में बैठा हुआ है. 38 वर्ष तो त्या आशा घेऊन बसलेला आहे. अगर वो आशा नहीं होती तो वो वहां पर बैठा नहीं होता. जर त्याच्याकडे आशा नसती तर त्या ठिकाणी तो बसलेला नसता. इतने साल उसने उस तालाब में वहां बैठकर बिताए हैं. आणि किती वर्ष त्याने त्या तळ्याच्या शेजारी बसून वर्ष घालवली. 38 साल वो आशा लगाए हुए हैं. 38 वर्ष त्यांनी आशा लावलेली आहे. और वो देख रहा है आणि तो पाहतोय कि मैं ठीक होऊंगा, आणि तो म्हणत आहे की मी बरा होईन, मी बरा होईन. लेकिन उस पानी के द्वारा, पण त्याला असं वाटत आहे त्या पाण्याच्या द्वारे मी बरा होईन. उस पानी के हिलने के द्वारा मैं ठीक ते होऊंगा. पाणी हल्ल्याच्या नंतर मी बरा होईन. अब परमेश्वर उसके विचारों को बदलने जा रहा है. आणि परमेश्वर आता त्याचे विचार बदलत आहे. उसको विचार बदलने जा रहा है. तो देव त्याचे विचार बदलत आहे. आज शायद आपका और मेरा तरीका सोच का ये होगा कि मैं इसी तरह से मैं ठीक होऊंगा, इसी तरह से मेरे जीवन में सफलता मिलेगी, इसी ढंग से मेरे जीवन में आशीष मिलेगी. तो मैं आपसे कहना चाहता हूँ, हमारा सब तरीका बंद कर हम उस तरीके के पास में देखें जहाँ से आपको और मुझे सहायता, असली सहायता मिलेगी. आणि आम्ही सुद्धा अशाच पद्धतीचा विचार करत असेल, मला इकडून मदत मिळेल, इकडून मदत मिळेल, हा सहाय्य करेल, तो सहाय्य करेल. पण आम्ही ते विचार न करता आम्ही मला खरी मदत कुठून येणार आहे, ख्रिस्त येशू, त्याच्याकडे आम्ही आमची नजर लावली पाहिजे. वो पानी के अलावा किसी अन्य तरीकों को नहीं सोच रहा है. आणि त्या पाण्या वाचून तो दुसरा विचारच करत नाहीये. लेकिन अब यीशु वहां आ गया है. पण आता त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आलेले आहेत. यीशु मसीह उसके विचारों को बदलने के लिए आ गए. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याचे विचार बदलण्याकरता आलेले आहेत. यीशु हताश व्यक्ति को देख रहे हैं. आणि प्रभू येशूने त्या हताश व्यक्तीला, निराश व्यक्तीला पाहिलं. मैं आपसे कहना चाहता हूं आज रात मी तुम्हाला सांगू इच्छितो आज रात्रीला, पर मेरा यीशु हताश व्यक्ति को ही देखता है. आणि माझा येशू हताश आणि निराश व्यक्तीलाच पाहतो. मेरा यीशु दैनंदिन अवस्था में जीने वाले को ही देखता है. आणि माझा येशू दैन्य अवस्थेमध्ये जगणाऱ्यालाच पाहतो. वो जानता है कि इसकी अवस्थाएं कितनी भयानक है. आणि त्याला ठाऊक आहे की ह्या अशा व्यक्तीची परिस्थिती किती भयंकर असते. यीशु ने उससे कहा, येशूने त्याला म्हटलं, उठ, उठ, अपनी खाट उठा तुझी बाज उचल और चल और फिर. आणि चालू लाग. यीशु ने उस मनुष्य को संभव होने के लिए विश्वास करने की चुनौती दी है. आणि प्रभू येशूने त्याला शक्य होण्यासाठी विश्वास धरण्याची त्याला गोष्ट सांगितलेली आहे. वो कहता है, तो म्हणतो, अपना बिस्तर उठा, तुझं अंथरूण उचल, अपने बिस्तर को लेकर चल फिर. तुझं अंथरूण घे आणि चालू लाग. सुनिए, ऐका, 38 साल से वो पड़ा हुआ है. 38 वर्षापासून तो एका ठिकाणी पडलेला आहे. उसे किसी ने ऐसा नहीं कहा. त्याला कोणीही असं म्हटलं नाही. एक मनुष्य स्वाभाविक तौर से वो क्या विचार करता होगा. आणि मनुष्य स्वभावाने तो काय विचार करत असेल. यीशु ने कहा, चल, येशूने म्हटलं, उठ, चालू लाग, उठ, उठ, और चल और फिर. उठ आणि चालू लाग. उसके विचार से क्या कहते होंगे. त्याचे विचार त्याला काय म्हणत असतील. ऐसा कभी नहीं हुआ. असं कधीच घडलं नाही. मैं कैसे चलूं. मी कसं चालू शकतो. मैं 38 साल से नहीं चल पाया. 38 वर्षापासून तर मी चाललोच नाही. मैं कभी खड़ा नहीं हो पाया. मी कधी उभाच राहिलो नाही. मैं कभी चल नहीं पाया. मी कधी चाललोच नाही. उसकी पहली प्रतिक्रिया क्या होगी. त्याची पहिली प्रतिक्रिया काय असेल. ये प्रतिक्रिया होगी, त्याची प्रतिक्रिया ही असेल, मैं नहीं चल पाऊंगा. मी चालू शकत नाही. मैं चल नहीं पाऊंगा. मी चालू शकत नाही. मैं चल नहीं मी पाऊंगा. चालू शकत नाही. आज आप और मैं यहाँ पर हैं. आज तुम्ही आणि मी ह्या ठिकाणी आहोत. शायद आपको भी ऐसा लग रहा होगा. कदाचित तुम्हालाही असंच वाटत असेल. होगा कि नहीं, होईल की नाही, होगा कि नहीं, होईल की नाही, होगा कि नहीं, होईल की नाही, मैं जाऊंगा कि नहीं,
मैं आगे जाऊंगा कि नहीं, मी पुढे जाऊ शकेल की नाही, मुझे आशीष मिलेगी कि मला नहीं, आशीर्वाद मिळेल की नाही, मेरा घर ठीक होगा कि नहीं, माझं घर चांगलं होईल की नाही, मेरे जीवन में अच्छा होगा कि माझ्या नहीं। जीवनात काही चांगलं होईल की नाही। और ये विचारों के साथ में आप और मैं यहाँ बैठे होंगे, आणि अशा विचारांसोबत आपण ह्या ठिकाणी बसलो असेल, लेकिन यीशु मसीह ने उसको एक आदेश दिया, पण प्रभू येशूने एक त्याला आदेश दिला, एक आदेश दिया, एक आदेश दिला, और ये आदेश ये था, आणि आदेश हा होता, उठ उठ उठ, उठ, अपनी खाट को उठा तुझी बाज उचल और चल। आणि चालू लाग, और फिर आणि चालू लाग। यीशु का आदेश था, येशूचा आदेश होता, मेरे यीशु का आदेश ये है, माझ्या येशूचा आदेश हा आहे, मेरे यीशु का आदेश ये है आदेश हा आहे, कि हम उस पर विश्वास करें, आम्ही त्याच्यावर विश्वास उसके ठेवावा, शब्दों पर विश्वास करें, त्याच्या शब्दावर विश्वास क्योंकि ठेवावा, उसके शब्दों के अंदर जीवन छुपा हुआ है, त्याच्या शब्दामध्ये जीवन दडलेलं आहे, उसके शब्दों के अंदर चमत्कार छुपा हुआ है, त्याच्या शब्दामध्ये चमत्कार दडलेला उसके आहे, शब्दों के अंदर असंभव बातें संभव है। त्याच्या शब्दामध्ये अशक्य गोष्टी शक्य होण्याचे सामर्थ्य उसके आहे, शब्दों के अंदर जीवन है, त्याच्या शब्दामध्ये जीवन आहे, उसके शब्दों के अंदर सब कुछ करने की ताकत त्याच्या है। शब्दामध्ये सर्व काही करण्याची ताकद आहे। यीशु मसीह ने उसको प्रेरित किया, येशू ख्रिस्ताने त्याला प्रेरित केलं, यीशु मसीह ने उसको प्रेरणा दिया, त्याला येशू ख्रिस्ताने प्रेरणा दिली, उसके विश्वास को यीशु मसीह ने बढ़ाया। त्याचा विश्वास ख्रिस्ताने वाढवला। तू पानी से चंगा नहीं होगा, तू पाण्याने तर आरोग्य तुला मिळणार नाही, लेकिन मैं जो बोलूंगा उस शब्द पे विश्वास कर, तू चंगा होगा, मी जे म्हणतो ना त्या शब्दावर तू विश्वास ठेव, तू बरा होशील, तू ठीक हो तू जाएगा। बरा होशील। तुझे पानी हिलने का इंतजार नहीं करना है, पाणी हलण्याची वाट बघण्याची गरज नाहीये, वो स्वर्गदूत को पानी हिलाने का इंतजार नहीं करना है, स्वर्गदूत येईल आणि पाणी हलवेल त्याची वाट बघायची गरज नाही, स्वर्गदूत को बनाने वाला तेरे सामने खड़ा है, स्वर्गदूत बनवणारा तुझ्या समोर आहे, पानी को बनाने वाला तेरे सामने खड़ा है, पाणी बनवणारा तुझ्या समोर आहे, दुनिया को बनाने वाला तेरे सामने खड़ा है। आणि ह्या जगाला निर्माण करणारा तुझ्या समोर आहे। ये मेरा आदेश है, हा माझा आदेश आहे, ये मेरी आज्ञा ही है, माझी आज्ञा आहे, मेरी आज्ञा को पकड़ ले, माझी आज्ञा पकड, मेरे शब्दों को पकड़ ले, माझे शब्द पकड, जो आज तक तूने देखा नहीं है, आतापर्यंत तू पाहिलं नसेल, यहाँ से आगे बड़े बड़े कामों को आणि देखेगा। इथून पुढे तू मोठे मोठे कार्य पाहशील, मेरे वचन की ओर देख, माझ्या वचनाकडे तू पहा, मेरे आदेश की ओर तू देख। माझी आज्ञा तू पहा। आपको मुझे क्या करना है? तुम्हाला आणि मला काय करायचं? मुझे यीशु की आज्ञा को मानना है, माझ्या येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पालन करायचं, उसके शब्दों को पकड़ना है, त्याचे शब्द पकडायचे, उसके शब्दों को पकड़कर अपने जीवन में लेना है। त्याचे शब्द पकडून आम्हाला आमच्या जीवनात घ्यायचे आहेत। और इसने क्या किया? आणि काय केलं त्यांनी? यीशु के शब्दों को पकड़ा। येशूच्या शब्दाला त्याने पकडलं। 38 साल में वो कभी खड़ा नहीं हुआ, 38 वर्ष तो कधीच उभा राहू शकला नाही। वो सोया हुआ है, पड़ा हुआ तो है, पडलेला आहे, झोपलेला आहे। वो एक अंग से दूसरे अंग पे भी नहीं जा सकता है। एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर सुद्धा तो होऊ शकत नव्हता। किसी प्रकार की ताकत उसके अंदर नहीं है। कसल्याच प्रकारची ताकद त्याच्यामध्ये नव्हती। जब यीशु ने कहा, पण ज्या वेळेस प्रभू येशूने त्याला म्हटलं, उठ, उठ के अंदर जीवन था, आणि त्या उठ ह्या शब्दामध्ये जीवन होतं। उठ इस शब्द के अंदर ताकत थी, आणि उठ ह्या शब्दामध्ये ताकद होती। उठ इस शब्द के अंदर जीवन था, आणि उठ ह्या शब्दामध्ये जीवन होतं। इस आदमी ने उसको पकड़ लिया, आणि तेच शब्द त्याने पकडले। इस आदमी ने उस उठ शब्द को पकड़ ते लिया उठ हा शब्द त्याने पकडला और विश्वास से खड़ा हुआ, विश्वासाने उभा राहिला, विश्वास से खड़ा हुआ। विश्वासाने उभा राहिला। सुनिए, ऐका, उसके अंदर बल नहीं था, त्याच्यामध्ये ताकद नव्हती, लेकिन मसीह के शब्दों के द्वारा उसके अंदर बल और शक्ति आ गई। आणि येशू ख्रिस्ताच्या शब्दाच्या द्वारे त्याच्यामध्ये बल आणि ताकद आली और वो चलने लगा। आणि तो चालू लागला। मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, यीशु के शब्द को मानिए, येशूच्या शब्दाला स्वीकारा, त्याला मान द्या, वो आपको ताकत देगा। तो तुम्हाला ताकद देईल। जो आज तक आप नहीं कर पाए ना, उसको करने का सामर्थ्य यीशु देगा। जे आतापर्यंत तुम्ही केलं नाही ते करण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला देईल। आप यीशु पर विश्वास करें। येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा। उस व्यक्ति में धीरे धीरे ताकत नहीं आई, आणि त्या व्यक्तीमध्ये हळूहळू ताकद नाही आली, एकदम ताकत आई। एकदम त्याच्यामध्ये ताकद आली। वचन कहता है, वचन सांगतं, बाइबल कहती है, पवित्र शास्त्र सांगतं, उस मनुष्य में तुरंत चंगाई आ गई। आणि त्या व्यक्तीमध्ये
त्या क्षणाला त्याच्यामध्ये आरोग्य आलं और वो उठ खड़ा हुआ, आणि त्या क्षणी तो उठून उभा राहिला. खड़ा हुआ, उभा राहिला खड़ा नहीं हुआ, आणि तो उभाच नाही राहिला. वो अपनी खाट उठाई आणि तो नुसता उभाच नाही राहिला तर त्याने त्याची बाज उचलली और वो चलने फिरने आणि लगा, तो बाज घेऊन चालू वो लागला. भागने लगा, तो पळू लागला, दौड़ने लगा. धावू लागला. 38 साल से जो व्यक्ति कभी कुछ नहीं कर सका, यीशु के शब्दों के सामर्थ्य के द्वारा तुरंत उसके अंदर चंगाई आ गई. 38 वर्षे तो काहीच करू शकला नाही असा व्यक्ती ख्रिस्ताच्या शब्दाच्या द्वारे तो चालू लागला. आज मैं आपसे कहना चाहता आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, हूं, आप किस बात में सक्षम नहीं है करने के लिए, आणि कोणती अशी गोष्ट आहे तुम्हाला असं वाटते की मी ती करू शकत नाही, आप यीशु के शब्दों पर विश्वास करें. तुम्ही ख्रिस्ताच्या शब्दावर विश्वास ठेवा. और जो नहीं कर सकते थे, जी गोष्ट तुम्ही करू शकत नव्हता, आज से करना शुरू करें. आजपासून ती करायला सुरुवात करा. आज से करना शुरू कर दें. आजपासून ती करायला सुरुवात आप करा. डरे ना. घाबरू नका. ये आदमी को कोई डर नहीं लगा अभी. आणि ह्या व्यक्तीला भीती नाही वाटली. अगर मैं उठूंगा और गिर जाऊंगा, सर पे अगर मार लग गई तो मैं मर जाऊंगा, ऐसा कोई डर नहीं था उसके अंदर. आणि मी उठेन आणि मग उठलो तर पडेन, पडलं तर मला लागेल अशी भीती त्याच्या मनामध्ये कदापि आली नाही. उसने ये नहीं कहा यीशु मेरे को हाथ दे दो, तो असा म्हणाला नाही प्रभू येशू मला हात द्या, मैं हाथ दे दो मेरे को मला थोड़ा. हात द्या, उसने ऐसा नहीं कहा. असं बोलला नाही. यीशु ने जब कहा येशूने ज्यावेळेस म्हटलं उठ उठ उठ, उठ, एक तत्काल, एकदम त्या क्षणाला तुरंत लगेच उसके अंदर ताकत आ गई लगेच त्याच्यामध्ये ताकद आली और वो चलने लगा. आणि तो चालू लागला. वही हमारा प्रभु यीशु यहाँ मौजूद है, आणि तोच प्रभू येशू परमेश्वर आता ह्या ठिकाणी हमें उपस्थित बल आहे. देने के लिए, आम्हाला ताकद देण्यासाठी, हमें बल देने आम्हाला ताकद देण्यासाठी के यहाँ पर है, या ठिकाणी आहे, यहाँ पर है. या ठिकाणी आहे. आप जिस चीज को लेकर जी रहे हैं आणि तुम्ही ज्या गोष्टी घेऊन जीवन जगत आहात और आपको लगता है कि ये मुझसे कभी दूर नहीं होगी, कभी मुझसे दूर नहीं होगी, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या माझ्यापासून कधी जाणारच ये नाहीत, चीज बोझ है मेरे लिए आणि हे एक ओझ आहे माझ्यासाठी, और मैं इसी को लेकर मरने वाला हूँ. आणि अशाच परिस्थितीमध्ये कदाचित मी मरेन की ये काय, बीमारी में मैं हूँ, आणि ह्या आजारातच मी ये आहे, बीमारी मुझे मार देगी. आणि हाच आजार मला मारेल की काय, आप उसमें जीवन जी रहे हैं. आणि असंच जीवन जगत आहात. मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, अपने विचारों को बदलें, तुमचे विचार बदला, विचारों को बदल दें, विचार बदला, विचारों को बदल दें. विचार बदला. यीशु के विचारों को पकड़े, येशूच्या विचारांना पकडा, यीशु को पकड़ ले, येशूला पकडा, यीशु के शब्दों को पकड़ ले. येशूच्या शब्दाला पकडा. आज ही आपका बोझ हल्का होगा, आणि आज तुमचं ओझ हलकं होईल. आज ही हल्का होगा. आजच सुनिए, ऐका. इस आदमी का कोई नहीं है, आणि ह्या व्यक्तीचं कोणी नाहीये, इस आदमी का कोई घर नहीं है. याचं घर नाहीये. सुनिए, ऐका. जब यीशु मसीह ने एक लकवे के व्यक्ति को ठीक किया था, आणि येशू ख्रिस्ताने लकव्याच्या व्यक्तीला जेव्हा बरं केलं होतं, मत्ती 9:6 के अंदर, मत्ती 9:6 मध्ये, वहां पर जब आदमी को ठीक किया, त्या ठिकाणी ज्यावेळेस त्या एखाद्या व्यक्तीला बरं केलं यीशु होतं, मसीह ने उससे कहा येशूने त्याला म्हटलं उठ, उठ अपने खाट को उठा आणि तुझी बाज घे और अपने घर को जा. आणि घरी जा. लेकिन इस व्यक्ति को ऐसा नहीं कह रहा. पण ह्या व्यक्तीला असं म्हटलं नाही. ये व्यक्ति का घर नहीं है, ह्या व्यक्तीला घर नाहीये, इसका अस्पताल ही इसका घर है. आणि तो जो दवाखाना होता तेच त्याचं घर झालं होतं. अस्पताल में कौन है? आणि हॉस्पिटलमध्ये कोण आहे? बीमार व्यक्ति है. आजारी व्यक्ती. इस कुंड के आसपास में कौन है? ह्या तळ्याच्या आजूबाजूला कोण आहे? बीमार है. आजारी. यही उसका घर है. आणि तेच त्याचं घर बनलंय. कई बार हम देखते हैं जब अस्पतालों में जाते हैं, हॉस्पिटल में जाते हैं, बहुत पुराने लोग महीनों वहां पे पड़े हुए हैं. आणि कधी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर आम्हाला पाहायला भेटतं की कितीतरी जुने लोक महिन्यांपासून त्याच दवाखान्यामध्ये पडू नये, वहीं पे पड़े हुए हैं. त्याच ठिकाणी पडू नये. वो उनका घर हो चुका है. आणि ते दवाखाना त्यांचं घर झालेलं आहे. वो घर नहीं जाते हैं, घरी जाऊ शकत वो नाही. घर को भूल गए हैं. ते घर विसरले उनका वो घर बन चुका है. आणि तो दवाखानाच घर बनलेला आहे. लेकिन आज मेरा परमेश्वर आपकी और मेरी अवस्था को बदलने जा रहा पण है. आज माझा प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर तुमची आणि माझी परिस्थिती बदलत आहे. उसने आज्ञा देने वाले मसीह के वचन का पालन किया आणि त्याने आज्ञा देणाऱ्या ख्रिस्ताचं पालन त्यांनी केलं. और परमेश्वर का वचन कहता आणि है देवाचं वचन सांगतं वो ठीक हो गया, तो बरा झाला, वो ठीक हो तो गया, बरा झाला, वो ठीक हो गया, तो बरा झाला, वो ठीक हो तो गया. बरा झाला. अब एक काम इसने किया. आणि एक गोष्ट त्यांनी केली. सुनिए, जो महत्व का काम इसने जो किया, तो जो बरा झालेला व्यक्ती होता त्याने एक महत्वाचं काम केलं. 38 साल से कभी ये मंदिर नहीं गया. 38 वर्ष तो कधी मंदिरात गेला नाही. 38 साल से कभी चर्च नहीं गया. 38 वर्ष कधी चर्च जाऊ शकला नाही. 38 साल से वो एक
अस्पताल में है, 38 वर्ष तो एका दवाखान्यामध्येच होता जसा की. लेकिन मेरा यीशु अस्पताल में जाकर उसको ठीक किया है। आणि माझा येशू त्याला त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याने बरं केलं. और इस आदमी का पहला काम क्या हुआ? आणि त्याच्या जीवनामध्ये पहिलं त्यांनी काय काम केलं? ये जब ठीक हुआ, ज्यावेळेस तो बरा झाला ना, ये मंदिर में मिला, तो मंदिरामध्ये भेटला, ये चर्च में मिला। तो चर्च मध्ये गेला. यूहन्ना 5:14 कहता है, योहान 5:14 सांगतं, इन बातों के बाद ह्या गोष्टीनंतर वो यीशु को मंदिर में मिला। तो येशूला मंदिरामध्ये भेटला. ये मंदिर में क्या कर रहा था? हा मंदिरात काय करत होता? इसका कोई घर नहीं है, याचं घर नाहीये. ये मंदिर में प्रभु को धन्यवाद देने के लिए आया। आणि मंदिरामध्ये प्रभु येशूला धन्यवाद देण्यासाठी तो जो आला. उसके जीवन में प्रभु ने किया है, जे देवाने त्याच्या जीवनामध्ये केलं होतं, अद्भुत काम, अद्भुत कार्य केलं 38 होतं. साल से पड़े हुए व्यक्ति को उसने उठा दिया है, 38 वर्षापासून पडलेल्या व्यक्तीला देवाने उठवलं और होतं. ये धन्यवाद देने के लिए मंदिर में जाता है। आणि ह्याच गोष्टीचा धन्यवाद देण्यासाठी तो मंदिरामध्ये गेला होता. सुनिए, ऐका, जब प्रभु हमको चंगाई देता है, ज्या वेळेस देव तुम्हाला आरोग्य देतो, प्रभु के मंदिर को कभी भूलना नहीं है। देवाच्या मंदिराला कधी विसरू नका. कब धन्यवाद देने के लिए हमेशा आए, देवाला धन्यवाद देण्यासाठी नेहमी या. क्योंकि मेरी अवस्था तो वहां मरी हुई थी, कारण का तर माझी अवस्था तर मेलेली होती. 38 साल से वहां पड़ा हुआ था, 38 वर्ष त्या ठिकाणी पडलो होतो. लेकिन सर्वशक्तिमान प्रभु ने मुझे उठाया। पण सर्वशक्तिमान परमेश्वराने मला उचललं. अब मेरा काम क्या है? आता माझं काम काय आहे? प्रभु को धन्यवाद देने के लिए हर रविवार शनिवार को चर्च में आना है। देवाला धन्यवाद देण्यासाठी दर शनिवारी रविवारी मला चर्च मध्ये जायचं आहे. खुदा बाप हफ्ते भर संभाला है, देव बापाने मला हप्ताभर सांभाळलंय. खुदा बाप किसी भी प्रकार की चीजें मेरे अंदर नहीं आने दी। देव बापाने कोणत्याही वाईट गोष्टी माझ्यामध्ये येऊ दिल्या नाही. प्रभु तेरे चंगाई में रखा है, देवाने मला आरोग्यामध्ये ठेवलं. इसलिए हर शनिवार रविवार प्रभु की आराधना करने के लिए, उसको धन्यवाद देने के लिए आपको मुझे आना है। म्हणून प्रत्येक शनिवारी प्रत्येक रविवारी देवाला धन्यवाद देण्यासाठी तुम्हाला आणि मला मंदिरामध्ये यायचं आहे. कितना शानदार इलाज प्रभु ने इसका किया है, किती चांगला इलाज देवाने त्याचा केला. बगैर ऑपरेशन का, बिगर ऑपरेशनचा और इलाज. अचानक उसके जीवन प्रभु ने काम किया है। अचानक त्याच्या जीवनामध्ये देवानं कार्य केलं. ना कोई चीर ना कोई फाड़, आणि कोणत्याही प्रकारची चिडफाड झाली नाही. कितना आसान तरीके से प्रभु ने उसका इलाज कर दिया। किती सोप्या पद्धतीने देवाने त्याला बरं केलं. प्रभु ने बोला है, देवाने म्हटलं, उठ और चलने लग, उठ आणि चालू लाग. उठ और चलने लग। उठ आणि चालू लाग. ना कोई इंजेक्शन, कोणतं इंजेक्शन नाही, ना कोई मेडिसिन, ना कोणतं औषध ना नाही, कोई ऑपरेशन। ना कोणतंही ऑपरेशन प्रभु ने नाही. बगैर ऑपरेशन के, मेडिसिन के, बगैर उसको भगाने के लिए ताकत दे दिया। आणि देवाने ऑपरेशन न करता त्याला चालण्याची आणि धावण्याची ताकद दिली. सुनिए, ऐका, ये मंदिर में मिला है, आणि तो मंदिरामध्ये भेटला. हमें मंदिर में जाना है, आम्हाला सुद्धा मंदिरात जायचं आहे. प्रभु की आराधना करने। देवाची आराधना करायची आहे. जब हमें प्रभु अच्छा कर देता है ना, ज्यावेळेस देव आम्हाला बरं करतो ना, उसके बाद में हम चर्च में दिखाई नहीं देते। आणि मग नंतर आम्ही चर्च मध्ये दिसतच नाही. जब पेट दुखने लगता है, मग पोट ज्यावेळेस दुखू लागतं, फिर भागते हुए आते हैं, मग धावत धावत येतो. फिर पेट दुखना बंद हो जाता है, मग ज्यावेळेस पोट दुखणं थांबतं, 2 महीने हम दिखते नहीं है, 2 महिने दिसतच नाही. फिर पेट दुखने लगती है, मग पाठ दुखायला सुरुवात होते. फिर भागने शुरू कर देते। परत धावा धाव. प्रभु बचा ले मुझे। देवा मला वाचव. कितनी बार प्रभु बचा, एक बार बचाया था, अब वापस तेरे जीवन में क्यों हुआ प्रभु उसको वही बताने जा रहा है। आणि एक बार देवाने वाचवलं होतं, मग परत पुन्हा का झालं हे देव सांगत आहे. प्रभु उसको मंदिर में मिला, देव येशू ख्रिस्त त्याला मंदिरात भेटला. और जब यीशु ने उसको चेतावनी दी, आणि येशूने त्याला सांगितलं, इसके बाद में पाप नहीं करना, याच्या नंतर पाप करू नको, नहीं तो तेरी हालत इससे भी बदतर हो जाएगी। नाही तर तुझी परिस्थिती अगोदरच्या पेक्षा बिघडेल. यीशु ने उसको चेतावनी दिया। येशूने त्याला आव्हान दिलं. मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक बार यीशु ने प्रमाण दिया है उसका जीवित होने का, आणि एकदा जर का येशू ख्रिस्ताने जिवंत होण्याचं प्रमाण दिलेलं आहे, हमें ठीक करने के बाद, आणि आम्हाला बरं केल्यानंतर, उसके बाद पाप में ना अपने जीवन को बिताएं, त्यानंतर आपलं जीवन पापामध्ये आम्ही टाकू नये. और यीशु उसको चेतावनी दे रहा है, आणि येशू त्याला हेच सांगत आहे, इसके बाद में पाप नहीं करना, याच्यानंतर पाप करू नको. क्योंकि पाप की जो भयानक अवस्था है इसने देखा है। कारण की पापाची जी भयंकर परिस्थिती आहे त्यांनी स्वतः पाहिलेली आहे. इसकी बीमारी की सजा क्या है? त्याचा जो आजार आहे त्याची शिक्षा काय आहे? वो लकवा मार गया है। आणि त्याचा संपूर्ण शरीराने लकवा मारलेला आहे. पाप बीमारी का कारण है, आणि पाप काय आहे
तर आजाराचं कारण आहे. इसलिए मैं आपसे कहना चाहता हूँ, म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, अगर हमारे जीवन में चंगाई में हमें रहना है, जर तुम्हाला आणि मला आरोग्यामध्ये राहायचं आहे, आपको मुझे पाप से बहुत दूर रहना पड़ेगा। तुम्हाला आणि मला पापापासून खूप खूप लांब राहायचं आहे. दूर की बात नहीं है, उसको तोड़ना पड़ेगा। आणि त्याला दूर नाही तर त्याला कंप्लीट कट करावं लागेल. हमें यीशु के अंदर जीवन जीना पड़ेगा, आम्हाला येशू मध्ये जगावं लागेल. नहीं तो प्रभु ने इसको चेतावनी दिया है। मग प्रभू नाही, म्हणून तर प्रभूने त्याला आव्हान दिलंय. मंदिर में मिला तो है, मंदिरात तर मला भेटला बाबा, लेकिन इसके बाद में कभी पाप में मत जाना, पण याच्यानंतर कधीच पाप करू नको, नहीं तो तेरी हालत जो है इससे भी बदतर हो जाएगी। नाही तर तुझी परिस्थिती पहिल्यापेक्षा बिघडेल. पाप क्या करेगा? पाप काय करेल? हमारी जिंदगी को बर्बाद आणि करेगा। आमच्या जीवनाला संपुष्टात आणेल. पाप क्या करेगा? पाप काय करेल? नाश की ओर लेकर जाएगा। नाशाकडे घेऊन जाईल. पाप क्या करेगा? पाप काय करेल? बीमारी से घेर लेगा। आजारामध्ये घेरून टाकेल. लेकिन पाप से अगर हमें छुटकारा चाहिए, जर पापापासून सुटका हवी असेल, बीमारी से अगर छुटकारा चाहिए, बीमारी से अगर छुटकारा चाहिए, आजारापासून जर सुटका हवी आहे, उसका उसका एक ही इलाज है, एकच इलाज आहे. यीशु मसीह के पास आना। येशूकडे यावं. यीशु मसीह के पास आना। येशूकडे यावं. यीशु मसीह के पास आने के बाद येशूकडे आल्यानंतर अपने जीवन को उसमें रखकर आणि आपलं जीवन त्याच्यामध्ये ठेवून हमें जीवन को जीना है। आणि आमचं जीवन आम्हाला जगायचं आहे. और इसको मालूम नहीं था कि किसने उसको चंगा किया। आणि त्याला माहित नव्हतं की कुणी त्याला बरं केलं. चंगा किया, यीशु मसीह वहां से निकल गए, आणि त्याला बरं केलं आणि प्रभू येशू लगेच त्याच्यापासून गेले. और यीशु मसीह ने सबको ठीक नहीं किया वहां पर, आणि येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणच्या सर्व लोकांना बरं नाही केलं, एक ही व्यक्ति को ठीक किया। एकाच व्यक्तीला बरं केलं. वहां पे काफी लोग बीमार थे, भरपूर लोक त्या ठिकाणी आजारी लेकिन होते, एक ही व्यक्ति को पकड़ा है प्रभु पण ने। एकाच व्यक्तीला प्रभू येशूने पकडलं. आज मेरी ये प्रार्थना है, आज माझी हीच प्रार्थना आहे. मेरे यीशु की नजर आज हम पर आ जाए, आणि आज माझ्या येशू ख्रिस्ताची दृष्टी आमच्यावर पडावी. आज हम उसकी नजर हम पे आ जाए। आज त्याची दृष्टी आमच्यावर पडावी. उसको मालूम नहीं था किसने ठीक किया, त्याला माहित नव्हतं मला कोणी बरं केलं. और उसने यीशु को मंदिर में देखा। आणि मग येशूला त्याने मंदिरामध्ये पाहिलं. यीशु कहाँ मिलता है? येशू कुठे भेटतो? उसके मंदिर में मिलता है। त्याच्या मंदिरात भेटतो. उसने यीशु को पकड़ा त्याने येशूला पकडलं और उसने कहा, अरे आप तो यीशु हैं। आणि त्याने म्हटलं, अरे तुम्ही तर येशू आहात. उसके वो लकवा था, अंधा नहीं था। तो आंधळा नव्हता बरं का, त्याला फक्त लकवाच मारला होता. उसने यीशु को पहचान लिया, पण त्याने येशूला ओळखलं और उसने पहचाना, आणि त्याला ओळखलं और उसने सबको जाकर बताया, आणि सर्वांना जाऊन सांगितलं, जिसने मुझे चंगा किया है वो यीशु है। ज्याने मला बरं केलं त्याचं नाव येशू आहे. जिसने मुझे चंगा किया वो यीशु है। ज्याने मला बरं केलं त्याचं नाव येशू आहे. उसने परमेश्वर के नाम को ऊंचा उठाया। त्याने देवाचं नाव उंच केलं. आज मैं आपसे कहना चाहता हूँ, आज हीच गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपने अपनी आशा को खो दिया है क्या? तुमची आशा तुम्ही गमावून बसला आहात का? आप निराशाओं को जीवन जी रहे हैं? तुम्ही निराशेचं जीवन जगत आहात का? आप हताश हो चुके हैं? हताश झालात का? आप आशा रखें। तुम्ही आशा ठेवा. जिस प्रकार इसने आशा नहीं छोड़ा 38 साल से, जसं ह्या व्यक्तीने 38 वर्ष आशा सोडली नाही. और मेरा भी विश्वास है आणि माझाही विश्वास आहे, आप यहाँ पर बैठे हुए हैं, तुम्ही ह्या ठिकाणी बसलेले आहात. आशा के साथ में बैठे हैं, तुम्ही आशा ठेवून बसा. और आशा के साथ में आप यहाँ आए हैं। आणि तुम्ही ह्या ठिकाणी आशा घेऊन आलेला आहात. अगर आशा नहीं होती, जर आशा नसती, हम यहाँ नहीं दिखते, तुम्ही ह्या ठिकाणी दिसले नसता. मैं यहाँ नहीं दिखता। मी पण दिसलो नसतो. हमें आशा है, आमच्याकडे आशा आहे. एक परमेश्वर है एक परमेश्वर आहे, जो हमें इससे बाहर निकालेगा। तो आम्हाला याच्यातून बाहेर काढेल. उसका नाम यीशु है, त्याचं नाव येशू आहे. उसका नाम यीशु है। त्याचं नाव येशू आहे.